थेट जाऊया दिल्लीला, ज्या ठिकाणी संजय राऊत संवाद साधतायत. तुमचा विश्वास बसतोय का हे मला सांगायला पाहिजे. सगळ्यांचा, ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मेले, मरण पावले, जे ऑक्सिजनसाठी सिलेंडर घेऊन इकडे तिकडे धावत होते, मेडिकल सिलेंडर्स, त्यांचा विश्वास बसतोय का हे सांगायला हवं. खरं म्हणजे ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल, सरकार सत्यापासून दूर पळत आहे. बहुतेक पेगाससचा परिणाम आहे. भ्रमिष्ट झालंय सरकार. जसं काल प्रधानमंत्रीजी वाराणसीला गेले आणि सर्व काही अलबेल असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेशमध्ये बाजूला गंगा वाहते आहे. सगळ्यात जास्त पर्यंत गंगेतून वाहत आली करोनाग्रस्तांची. मग काल मी राज्यसभेत विचारलं की गंगा खोटं बोलते आहे का, ज्याला आपण गंगा मैया म्हणतो, ती खोटं बोलते आहे का. पण ऑक्सिजनच्या संदर्भात काल प्रधानमंत्र्यांबरोबर आमची बैठक झाली. साधारण देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा प्लांट उभारण्यासंदर्भात काल एक प्रेझेंटेशन दिलेलं आहे. ही आजची गोष्ट आहे. पण दुसऱ्या लाटेमध्ये जे अराजक माजलं त्याच्यामध्ये नक्कीच ऑक्सिजनचा अभावी शेकडो रुग्णांना या देशामध्ये प्राण सोडावा लागला. हे सत्य आहे. सरकारनं सत्यापासून पळू नये. काल जी बैठक झाली, जे प्रेझेंटेशन दिलं गेलं, त्याच्यानंतर तुम्हाला असा विश्वास वाटतो की तिसऱ्या लाटेसाठी देश सज्ज आहे म्हणून? मला असं वाटतं की काल ज्या प्रकारचं प्रेझेंटेशन आम्ही पाहिलं, प्रधानमंत्री होते, गृहमंत्री अमित शहा होते, आरोग्यमंत्री मनसुखजी होते, इतर सगळे प्रमुख लोक होते. तिथे हेल्थ सेक्रेटरीने प्रेझेंटेशन दिलं आणि ते प्रेझेंटेशन पाहिलं होते असं मला वाटलं की नक्की तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार आता तयारी करत आहे. आणि केंद्र सरकारने काल हे सांगितलं की इथे राजकीय श्रेय घेण्याचा प्रश्न येत नाही. केंद्र आणि राज्य यांनी एकत्र मिळून या करोनाच्या संकटाशी आपण सामना करू, हे काल प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आणि ते बरोबर आहे. जर आम्ही याला नॅशनल कॅलॅमिटी म्हणतो, राष्ट्रीय आपत्ती म्हणतो, तर राष्ट्रीय आपत्तीमध्ये कोणताही राजकीय लढाई श्रेयवान असू नये. पण कालच्या बैठकीला काही पक्ष उपस्थित नव्हते, त्याच्यामुळे विरोधकांमध्ये या मुद्द्यावरती फूट आहे असं पण चित्र केलं नाही. विरोधकांच्या संदर्भात फूट असण्याचा प्रश्न येत नाही. महाराष्ट्र आणि केरळ ही दोन राज्य आजही करोनाशी सगळ्यात जास्त संघर्ष करत आहेत. म्हणजे आज जे काय ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्यातले 52%, टोटल 52% केरळ आणि महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्र मोठं राज्य आहे. अशा वेळेला करोना संदर्भात केंद्र सरकार एक भूमिका मांडत असताना, प्रेझेंटेशन करत असताना महाराष्ट्राने त्याचे बहिष्कार टाकावा हे योग्य नाही. त्याच्यामुळे कालच्या विरोधकांच्या बैठकीमध्ये मी आणि माननीय शरद पवार यांनी अशी भूमिका घेतली. पवार साहेबांची ती ठाम भूमिका आहे की आम्हाला महाराष्ट्र सफर करतो आहे करोनाशी मोठ्या प्रमाणात. मुख्यमंत्री फार उत्तम प्रकारे काम करत आहेत, पण आम्हाला प्रधानमंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणं गरजेचं आहे करोना संदर्भात. वारंवार आपण बघतो आहोत की राज्य सरकारचं वॅक्सिनेशन आहे, त्याच्यामध्ये वॅक्सिनेशनचा पुरवठा न झाल्यामुळे अनेकदा केंद्र आणि राज्यांमुळे वाद निर्माण होतो. काल जे पंतप्रधान तुम्ही उल्लेख करतात म्हणालेले आहेत की समन्वय साधण्याची गरज, रोज एकत्र येऊन या मुकाबला करू. पण नंतर आपण कालांतराने बघतो की वॅक्सिन मिळत नाही किंवा औषधं मिळत नाही. काय त्या संदर्भातच प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रेझेंटेशन झालेलं आहे. आरोग्यमंत्री जे आहेत राजीव भूषण, त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि संपूर्ण मंत्रिमंडळ तिकडे हजर होतं. आणि हे सगळे मुद्दे जे व्हॅक्सिनेशनचं शॉर्टेज आहे त्या संदर्भात हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत आणि त्यात सुधारणा होताना दिसते. याच्यामध्ये केंद्र सरकारवरती या प्रकरणात उठसूट हल्ले करणं बरोबर नाही. जेव्हा आपण म्हणतो की राष्ट्रीय आपत्ती आहे
आणि महाराष्ट्रासारखं मोठं राज्य सगळ्यात जास्त सफर करत आहे. अशा वेळेला आम्ही ठरवतो की केंद्र सरकारच्या मदतीनं सुद्धा आपल्याला या संकटाशी मुकाबला करायचा आहे. सर, पेगासेस संदर्भात शिवसेनेनं मागणी केली आहे. काल लोकसभा अध्यक्षांना भेटून जेपीसी स्थापन व्हायला पाहिजे, जेपीसी अंतर्गत चौकशी. त्यात चुकलं काय? शिवसेनेने मागणी केलेली, आमचे काही खासदार ओम बिर्लांना भेटले लोकसभा अध्यक्षांना. जर आज भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असता तर त्याने सुद्धा हीच मागणी केली असती. त्यांनी काही वेगळी मागणी नसती केली. भारतीय जनता पार्टीने सुद्धा जेपीसीचीच मागणी केली असती आणि यापूर्वी वारंवार अशा प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं जेपीसीची मागणी केलेली आहे. काल हे पण उघड झालं की कर्नाटक सरकार उलथवण्यामध्ये कर्नाटक आणि मध्य प्रदेश पेगासेस प्रोजेक्टचा वापर झाला, कारण अनेक फोन जे टॅप केले होते ते अशाच पद्धतीनं जवळच्या सरकारमध्ये लोकांवरती होते. महाराष्ट्रात पण झाले ना. आधीच्या सरकारमधले काही अधिकारी इस्रायलला का जाऊन आले? कोणतं तंत्रज्ञान त्याने इस्रायलमधून आणलं? याची चौकशी आता सुरू झालेली आहे. कालपासून माहिती घेणं सुरू आहे मुख्यमंत्र्यांकडे. काल तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी इस्रायलला गेले होते देवेंद्र फडणवीस म्हणाले. नाही, असतील ना, आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, पण चौकशी तर होईल. ते जे म्हणतायत त्यात तथ्य असेल, पण चौकशी तर होईलच ना. Sir, government in Rajya Sabha said that no death reported due to a shortage of oxygen. What do you have to say on it, sir? अब उसका पर हम क्या, मेरी तो बोलती बंद हो गई. जब मैंने सुना और ये पढ़ा तो जिसके परिवार के लोग ऑक्सीजन के अभाव से उनकी मृत्यु हो गई, उनके ऊपर क्या बीती हुई ये बात सुनकर मैं तो कहूंगा पूरे देश में ऑक्सीजन के अभाव से, ऑक्सीजन की शॉर्टेज से, ऑक्सीजन न मिलने से जो लोग मर गए उनके परिजनों ने सरकार के ऊपर मुकदमा दायर करना चाहिए कि झूठ बोल रहे और फलाना फलाना हमारा बेटा, हमारा भाई, हमारे पिताजी, हमारी माँ ऑक्सीजन की शॉर्टेज से ही उनकी मृत्यु हुई है. ऑन रिकॉर्ड है सब. सर, एक और सवाल है एडिंग ऑन टू व्हाट शी हैज आस्क्ड कि ये तो राज्यसभा में बात कही गई, पर स्टेट गवर्नमेंट से भी जब बात किया केंद्र ने तो उनके पास भी ऐसे कोई आंकड़े नहीं है जहां पर ऑक्सीजन की किल्लत से किसी की मौत हुई हो. ऐसे आंकड़े किसी भी स्टेट ने नहीं, किसी भी स्टेट पर आंकड़े नहीं हो सकते हैं, लेकिन ये हुआ है, ये तो सच है. बिहार में देखिए, उत्तर प्रदेश में देखिए, दिल्ली में कुछ जगह पे बात हुई है. अभी तो हम कल जो प्रेजेंटेशन दिया है प्रधानमंत्री जी के सामने, उसमें जरूर एक बात सामने रखिए कि थर्ड वेव से सामना करने के लिए हम पूरी तरह से तैयारी कर रहे हैं और हर डिस्ट्रिक्ट में एक ऑक्सीजन प्लांट निर्माण हो रहा है. ये केंद्र सरकार अपने खर्चे से कर रहा है, ये बड़ी बात है. आने वाले दिनों में इस प्रकार के हादसे नहीं होंगे, इसके लिए केंद्र सरकार ने पूरी तैयारी कर ली है. और हमें मानते हैं अगर ये नेशनल कैलामिटी है तो केंद्र और राज्य में कोरोना के बारे में किस प्रकार का संघर्ष नहीं होना चाहिए. सर, पेगासेस जो अभी चल रही है, जो मुद्दा चल रहा है, उस पर आप क्या कहेंगे? सुप्रीम कोर्ट का इंटरवेंशन के लिए भी बात की गई है, तो क्या कहेंगे सर आप? देखिए, अगर आज भारतीय जनता पार्टी विपक्ष में होती तो जो बात वो करते इस मामले में वही बात हम कर रहे हैं. सबसे पहले जेपीसी की मांग की है विपक्ष ने, सुप्रीम कोर्ट का इंटरवेंशन की मांग की है. अगर रविशंकर प्रसाद जी, कल मैं देख रहा था, बोल रहे थे, और भी नेता बोल रहे हैं बीजेपी के, अगर अपोजिशन में होते आज तो यही मांग करते ना कि जेपीसी और सुप्रीम कोर्ट के निगरानी में इंक्वायरी.